नमस्कार मित्रांनो, मी संतोष तावरे ब्रेकिंग न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत करतो। इंदापूर तालुक्यात एक अनोखा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला आणि तो सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा ठरला। अख्ख्या जगानेच आदर्श घ्यावा असा हा इंदापूर तालुक्यातील विवाह सोहळा कदाचित तुम्ही पाहिला नसेल, परंतु तो विवाह सोहळा पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। मित्रांनो, निमित्त होते ते इंदापूर तालुक्यातील निर्निमगाव येथील सद्गुरू श्री संत बाळूमामा वार्षिक भंडारा उत्सवाचे। या उत्सवामध्ये प्रत्यक्ष श्री संत बाळूमामा बग्गा नंबर 14च्या रथाचे सोबत हजारो बाळूमामांच्या बकरींचे आगमन झाले होते। हा भंडारा उत्सव 24/3/2025 ते 31/3/2025 पर्यंत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या दरम्यान श्री संत बाळूमामा यांचे चमत्कार महिमा सांगणारी सुश्राव्य अशी कीर्तने झाली। रविवार दिनांक 30/3/2025 रोजी ह.भ.प. प्रमोद महाराज शिंदे यांचे श्री संत बाळूमामाचे चमत्कार महिमा व त्यांच्या गायनातून जीवनचरित्र महाराजांनी सांगितले। तुम्ही आजपर्यंत कधीही ऐकले नसतील असे बाळूमामाचे चमत्कार आणि महिमा प्रमोद महाराज शिंदे यांनी सांगितले। आणि हे कीर्तन चालू असतानाच त्यावेळी अतिशय सुंदर असा बाळूमामाच्या दरबारातच विवाह सोहळा संपन्न झाला। लग्न कार्यासाठी होणारा अनाठायी खर्च टाळून हा विवाह सोहळा प्रत्यक्ष हजारोंच्या उपस्थितीत व प्रत्यक्ष संत श्री बाळूमामाच या विवाह सोहळ्याला नववर व वधूला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेत असे सर्वांना भासू लागले। कारण प्रत्यक्ष हजारोंच्या जनसमुदायासमोरच बाळूमामाच्या बग्गा क्रम 14चा रथ व शेजारीच बाळूमामांची बकरी होती। खरंच नववर व वधूचं भाग्यच मोठं म्हणावं लागेल। प्रत्यक्ष बाळूमामांच्या दरबारातच लग्न झाले आणि याच लग्नाचा आदर्श सर्वसामान्यांनी घेतला तर खरंच नववधू व वर हे आपल्या आयुष्याची गुढी चांगल्या प्रकारे उभारतील यात तीळ मात्र शंका नाही। यानंतर कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित राहिले। भरणे मामांच्या हस्ते बाळूमामांची आरती झाली व नंतर महाप्रसादाला सुरुवात झाली। या सर्व भंडारा उत्सवाचे आयोजन श्री संत बाळूमामा भक्त परिवार व ग्रामस्थ निर्निमगाव तालुका इंदापूर यांनी अतिशय सुंदर असे केले होते। मित्रांनो, बाळूमामाची बकरी, रथ व ह.भ.प. प्रमोद महाराज शिंदे यांचे तुम्ही कधीही ऐकले नसेल असे कीर्तन व कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे हे या सोहळ्यात काय म्हणाले आणि सर्वांनीच आदर्श घ्यावा असा हा विवाह सोहळा, हे सर्व पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा, लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। बोला बाळूमामाच्या नावाने जय बाळूमामा। बाळूमामाचे अनुभव म्हणजे सांगण्या इतकं थोडं कमी जायचं, जेवढं सांगेल तेवढं कमी पडणार आहे अनुभव। आम्ही ज्या टायमिंगला सुरुवातीला, तुमचं गाव कुठलं? माझं गाव तरडगाव बोसे, पंढरपूर तालुका। आणि सुरुवातीला मी ज्या टायमिंगला मामाच्या बागेत आलो तेव्हापासून जे माझं मागलं जे होतं काय ते पूर्ण क्लिअर झालेलं आहे। आणि मामाची सेवा करेल तेवढी थोडी सेवा केल्यानं मेवा मिळतोय मामाचा, एवढंच हे सांगतो। जय जय बाळूमामाच्या नावाने। तुम्हाला काय अनुभव आला? माझं नाव अक्षय बिरू बेंडकर, राहणार वटवटे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। मला दवाखान्याचा थोडा त्रास होता पोटाचा। खूप दवाखाने केले, पण जसं सेवेला आलोय तसं सर्व क्लिअर आहे। एक कोणत्या प्रकारची गोळी नाही। आज मी पूर्ण क्लिअर आहे। 6 महिना राखण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी बकरी। आणि जेवढी सेवा करसाल तेवढी कमीच आहे या ठिकाणी। आणि या मेंढी माऊलीला जेवढं सांभाळसाल, जेवढा चारा देसाल अनेकांनी शेतकऱ्यांनी, तेवढा कमी आहे। मामा तुम्हाला खूप सुख देते, जेवढे देसाल त्याच्या दुप्पट तिप्पट मामा देतो। जय बाळूमामा। बाळूमामाच्या नावाने चांगलं। मी बंडू लक्ष्मण सलगर, गाव हाजापूर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर। पहिल्यांदा ज्यावेळी लॉकडाऊनमध्ये मामाजी मेंढरात सेवा करायला आलो त्यावेळी माझी अशीच इच्छा होती
की मामाची मेंढरं बाबा आपल्यातनं एक मेंढी आपल्या रानातनं जावावी. 11-12 वाजेपर्यंत थोडा मेंढका जो होता तो होय होय म्हणाला आणि शेवटी नाही म्हणाला. मग मी आशा पाळून 6 वर्षी काम म्हणजे सेवेत म्हणजे महिना 10 दिवस 11 दिवस सेवा केली. त्यानंतर गेल्या वर्षी हाच पांढरा बघा पटकनमध्ये आला होता. मग साधा जाता जाता मेंढक्याला विचारलं, बाबा माझ्या रानात जरा मेंढरं घालता का? तर त्यावेळी म्हणजे मामा तुमच्यात काय चारा आहे का? मी म्हणलं चारा ना बाबा, आता पाऊस पडलाय, मी एक पोतं मका टाकू शकतोय. मग मका टाकली. ज्यावेळी मका टाकली मेंढरं हिंडून गेली. मला त्याच रानात 52 एकर रान आहे, मला 30 पोती मका झाली. आणि बाळून माझ्या कृपेन माझा एक मुलगा इंजिनियर आहे आणि सर्वीकडून सध्या व्यवस्थित आहे. पण बाळून माझी सेवा करायची हीच माझी इच्छा आहे. जय बाळून मामा. जय बाळूमामा. होतो ना, खरं सांगतो आम्ही रोजच कीर्तन करतोय, पण मामांच्या दरबारात कीर्तन करताना असं वाटतं घड्याळ पुढं जाऊच नाही. सतत मुखामध्ये नाव असावं तर फक्त बाळूमामांचंच नाव असावं. तहान भूक सगळं हरपून जात आहे महाराज, राहतच नाही ताण भूक कुठं बाळूमामाच्या दरबारात. आता मगाशी दिंडी तुम्ही काढली होती, सगळे देह भाव हरपला तुझं पाहता. विठ्ठला काय बाळूमामा काय? बाळूमामा विठ्ठल वेगळे कुठे आहेत? भगवान शंकराचा अवतार आमचे बाळूमामा आणि हरी हरा भेद नाही नका करू वाद. मग भगवान शंकर काय, पांडुरंग परमात्मा काय, आमचे बाळूमामा काय? आता मी आज या ठिकाणी काल्याचं कीर्तन सेवा आहे. आता काल्याची कीर्तन सेवा म्हटल्यानंतर आपल्याला चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी भगवंत. आणि आमच्या मामाने काय केलं? मेंढर राखली, मेंढरांवरती प्रेम केलं महाराज, मेंढरांवरती प्रेम. मग काय भगवंतामध्ये देव आमच्या बाळूमामामध्ये फरक आहे? काहीच नाही फरक. उदाहरण देऊन छोटं उदाहरण देऊन दोघांचं सामने सांगून जाईल मी. भगवान परमात्म्याचा जन्म झाला कुठं? मथुरेमध्ये कारागृहामध्ये झाला. त्यावेळेस किती आनंद झाला होता. परत तिथून गेले गोकुळात आणि गोकुळात गेल्यानंतर किती आनंद झाला. तेवढाच आनंद आमच्या बाळूमामाच्या जन्माला सुद्धा झाला का नाही? ज्यावेळेस भगवान परमात्मा श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यावेळेस त्याचं वर्णन करायचं म्हटलं तर थोडक्यातच सांगून जाईल महाराज. किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. घरीच अंगर का सोन्याचं लावत बटन, घरीच अंगर का सोन्याचं लावत बटन, बाळूग मामाच लय बाई बारी बटन. जसं भगवंताचं रूप देखणं होतं तसंच आमच्या मामाचं रूप देखणं होतं. आमच्या भगवान परमात्मा श्रीकृष्णाने सुद्धा खोड्या केल्या. मामाने खोड्या केल्यात का नाही? केल्या. तर कशा केल्या? लहानपणी आई ओरडायची, अरे बाळू. बाळूमामा कुठं? काट्याच्या फासावर. का ही माझी गाधी. परत हाक मारली बाळूमामाला. बाळूमामा कुठं? झाडाच्या शेंड्यावर. हे माझं शिखर. मग आमच्या सुंदरा माता जायच्या आणि हाताला धरून वडत आमच्या मामाला आणायच्या आणि मग सुद्धा मामा डोळ्यातून पाणी काढून रडायचे. मग आमचा भगवान परमात्मा सुद्धा रडत होता आणि बाळूमामा सुद्धा रडत होते. रडत माझं बाळतान समजविता राहिना, रडत माझं बाळबाळ समजविता राहिना. एकदा मला फक्त मोकळं करा, मला जरा घरावर जाऊन येऊ द्या. महाराज बघता काय
मामा बाहेर आले आणि फक्त मामाने आकाशाकडे बघितलं. बघवता का म्हणलं तुला हे मला कोंडून ठेवलंय. आता आपल्यासारख्याने जर अशी बोंब मारली असती आला असता का पाऊस. एवढंच फक्त मामा शब्द बोलले काळा कुट्ट अंधार झाला महाराज. बाता 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 पाऊस पडला. का पडला? फक्त बाळूमामाची ताकद. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. एवढी ताकद होती महाराज. मखदूम यांचं गुराळ. मखदूम आणि ते मखदुमांचं गुराळ असा कडक उन्हाळा आहे. कडक आणि कडक उन्हाळ्यात महाराज भर दुपारी 1-1:30च्या दरम्यान 1-1:30च्या दरम्यान त्या गुराला आग लागली. आणि मामा कुठे होते महाराज? तिथून 25 किलोमीटर अंतरावरती. मामा 25 किलोमीटर अंतरावरती होते. आणि आग लागल्यानंतर महाराज सगळी लोक दुपारच्या विश्रांती कोण घेते, कोण इकडं झोपलंय, कोण तिकडं झोपलंय. त्या जनाबाईंनी त्या मखदुमांनी मोठ्याने हाहाकार केला. अरे आपल्या गुराला आग लागली, गुराला आग लागली. पण बाबानो कोण मदतीला येणार आहे असल्या उन्हाळ्याचं? आग प्रत्यक्ष धडधड धडधड धडधडते. कोण येणार आहे तिथं? आणि शेवटी महाराज जसं द्रौपदी मातेने सगळ्याला हाका मारल्या, सगळ्याला हाका मारल्या, पण कोणी मदतीला आलं का? नाही आलं. आणि ज्या वेळेस भगवान परमात्म्याला हाक मारली तो भगवान परमात्मा तात्काळ तिथं आला. आला का नाही भगवान परमात्मा? कौरवी पंचाली सभे माझी आदिली, वस्त्रहरण वस्त्रे कैसी झाली माऊली, वस्त्रहरण वस्त्रे कैसी झाली माऊली. कौरवी पंचालीचा तो महिमा खरा जाणूनिया घ्यावा, घोंगडीचा तो महिमा खरा जाणूनिया घ्यावा. झटकता ते घोंगड नाश विघ्नाचा तो मेंढपाळ करी जगाचा उद्धार. म्हणजे आग्नेवर सुद्धा आमच्या बाळूमामाची सत्ता होती. आणि म्हणून नुसतं घोंगड आकाशात फेकलं आणि तिकडे मखदुमांचं गुराळ पेटलेलं इथलं. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. महाराज बघा, पृथ्वी आप तेज वायू आकाश या सगळ्यावरती आमच्या मामांची सत्ता होती. पृथ्वीवर होती 10 किलो मका 12 वर्ष मिळाली. पाऊस पडला, अग्नी तिथं जाग्यावरती विजवला. आता वायूवरती कशी सत्ता होती आमच्या मामांची बघा. 21 काहिली खीर असायची. रात्रीची खीर 21 काहिली रात्रभर चालू होता स्वयंपाक. रात्रभर किती मोठा भला मोठा भात, किती मोठी आमटी असायची. असं वाटतं त्यावेळेस का जन्माला आलो नव्हतं आपण. पण त्याला नशीब लागतं. चला आता तरी आपल्याला मामाच्या दरबारातला प्रसाद मिळतोय. महाराज मामांची महती गाताना असं वाटतं थांबूच नाही, इतकीच महती आमच्या मामांची. किती जरी बोललं तरी मामांची महती आपल्यासारख्याने मज पामर आहे. काय मी काय त्यांच्याबद्दल महती वर्णन करणार आहे महाराज. थोडं बोलत जातो. मेतक्यामध्ये महाराज असा भंडारा उत्सव होता. आणि भंडारा उत्सव असताना एक आरोग्य अधिकारी त्या ठिकाणी आला. आणि आरोग्य अधिकारी आल्यानंतर महाराज तो बोलू लागला, अरे एवढा मोठा तुम्ही सप्ताह करताय, या ठिकाणी इतकं खरकट पडलं, इतक्या पंत्राळ्या पडल्या, का रोग वाढणार नाही, का रोग होणार नाही कोणाला? माशक होणार करतात तिथं. बाबा म्हणले काय झालं बाबा, कशामुळे असं बोलतोय तो? अरे रोगराई पसरल ना. ठीक आहे म्हटलं, ठीक आहे. मामाने हातातलं घोंगडं फक्त फिरवलं. घोंगडं जसं हातातलं घोंगडं फिरायला लागलं असं वारं सुटलं. असं वारं सुटलं महाराज. जेवढ्या अस्तव्यस्त पडलेल्या मंडळ होत्या
सगळ्या गोळा झाल्या हमीडोऱ्याच्या तिथं सक्रूबाईचा डोंगर आहे महाराज. आणि त्या सक्रूबाईच्या डोंगरावरती सगळ्या पंतोळे एका जागेवरती आल्या. आणि त्याच वेळेस तो आरोग्य अधिकारी पळत गेला आणि मामांच्या पायावरती पडला. मस्तक हे पायावरील वारकरी श्री संताची माता. आणि त्यावेळेस त्याने ओळखलं बाळूमामा हे काही सामान्य नाही, हे असामान्य आहे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. पण याच्यामध्ये पैसे कमवूया. बघा आता आपण याच्यामध्ये पैसे कमवूया ना. पैसे कमवायचे म्हणल्यानंतर आपल्याला भ्रष्टाचार करावा लागतो. मामांना भ्रष्टाचार सहन होईल का? तो मामांकडे गेला आणि मामाला बोलू लागला, मामा मी काही रक्कम तुम्हाला अदा करतो, देतो. मामा म्हणले कशासाठी? सांगितलं मी या लोकांकडून थोडे थोडे पैसे कर म्हणून वसूल करतो आणि तुम्हाला काही रक्कम एकदम देतो. मामांच्या डोक्यामध्ये आलं की हा पैसे कमवण्याचं म्हणजे जे आपले भक्त येत आहेत त्यांना लुबाडण्याचा प्रयत्न करतोय, लुबाडण्याचा. मामा म्हणले अरे या ठिकाणी सगळे लोक पुण्य करण्यासाठी येतात आणि तू पैसे कमवण्यासाठी आलाय. जा तुझ्या घरावरती आकाशाची कुऱ्हाड पडेल. बघा काय म्हटलं मामा, तुझ्या घरावरती आकाशाची कुऱ्हाड पडेल. पण एवढंच तुला सांगतो, तुला त्याची इजा होणार नाही, तुला शासन म्हणून फक्त तेवढंच होईल. आणि असं म्हटल्यानंतर महाराज थोड्याच दिवसात आकाशाची कुऱ्हाड म्हणजे त्या बोलणाऱ्या व्यक्तीच्या घरावरती कडकड 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 अशी काढणारी वीज पडली. पण लक्षात ठेवा त्याचं नुकसान काही झालं नाही. का? फक्त बाळूमामांचा शब्द होता, तेवढंच झालं. बोला बोला बाळूमामांच्या नावानं. महाराज एवढंच नाही तुम्हाला सांगायचं, आज बाळूमामांना माहित होतं की आपण एवढे जरी मोठे आहोत तरी आपल्याला गुरु हे करावेच लागणार आहेत. गुरुशिले आपल्या आता गत्यंत नाही. बाहेर विन देव न कळे संदेह, गुरु विन अनुभव कैसा करे. विचार करा, मामांच्या पुढे कसलंही भूत टिकत नव्हतं, कसलंच भूत टिकत नव्हतं. किती मोठा भूत उद्या आमच्या मामांच्या पुढं भूताची काय खैर होती महाराज. का? आमचे मामा कोण होते? भगवान शंकर भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती. त्यांच्या कडाला भूत होती पण ते कधीच पेत नव्हते महाराज. असं झालं, एकदा पंगत बसली, मामा जेवताय, जेवायला सुरुवात करणार तेवढ्यामध्ये भरलेलं ताट आमच्या मामाने असं वरती फेकलं आणि जा परत तिकडे जाऊ नको. लोकांना समजलं नाही नेमकं घडलं काय. लोकांना समजलं नाही काय घडलं म्हणजे. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अरे बाबा हा भूताटकीचा प्रकार होता. एक जणाचा जीव घेण्यासाठी एक जण चाललेलं होतं. त्याला सांगितलं हिथंच पोट भरून की तिकडे जाऊ नको. ही सत्ता आमच्या मामांची होती. बोला 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 बाळूमामांच्या नावानं. म्हणून महाराज आमच्या मामांच्या दरबारात मेतकेला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक खांब आहे. खांब जर तुमच्या शरीरामध्ये भूत बाधा असेल तर त्या खांबाला जाऊन चिटकून बसतंय हो. नाही तर नुसतं घर 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 फिरते. का? जातो का नाही? जातो का नाही? सांग जातो का नाही? अरे जावंच लागणार. का? मामांनी रवलेला खांब आहे तो, मामांनी रवलेला खांब. बोला 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 बाळूमामाच्या नावानं. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. महाराज मामांच्या लक्षात आलं आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला गुरु करावा लागेल. पण गुरु करत असताना गुरु कसा करायचा त्याची निवड केली पाहिजे. पुंडरी गोवर्धन
भाग्य आहे तुमचं आमचं सगळ्यांचं. कृपया सर्वांनी खाली बसा. आपण सर्वजण बाळूमामाच्या दरबारामध्ये एका मोठ्या कार्याला साक्षीदार होत आहोत. हे 5 चप्पल सर्वांनी बाजूला जोडा बरं का, सगळे चप्पल घेऊन आले. आज या ठिकाणी काय घडणार आहे आता प्रत्यक्षदर्शी आपण सर्वजण पाहणार आहोत. पांडुरंग परमात्म्याचं पंढरपूरला लग्न आणि त्यावेळेची अवस्था काय झाली होती महाराज, तीच अवस्था आज आपल्या मंडपामध्ये होणार आहे. या पंढरपुरात या पंढरपुरात काही वाचत गाजत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. या पंढरपुरात काही वाचत गाजत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. राजप्रेमदासी होती लक्ष्मी नव्वाला या ठिकाणी वर चिरंजीव सचिन तानाजी जगदाळे यांचं विवाह लग्न आणि वधू चिरंजीव सौभाग्यवती कांचनी मनीषा उर्फ चिऊ ज्ञानदेव जाधव सर यांची मुलगी. बघा या बाळूमामांच्या दरबारामध्ये विवाह सोहळा होतोय. काय आपलं सर्वांचं भाग्य आहे, आपण सर्वजण याचे साक्षीदार होतोय. आणि हे लग्न जमवण्यासाठी सगळं नियोजन करण्यासाठी आमचे श्री शिवाजी अप्पा जाधव, नंतर आबासाहेब तुकाराम जाधव, मोहन आकाराम जाधव आणि लालासाहेब नामदेव जाधव गुरुजी या सर्वांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी हा विवाह सोहळा होतोय. आपण सर्वजण साक्षीदार. काय आनंद सोहळा आहे महाराज या ठिकाणी. म्हणून आता 2 मिनिटांमध्ये एक मंगलाष्टक होईल, 2-3 होतील आणि विवाह सोहळा संपूर्ण. हॅलो हॅलो, 1 मिनिट जरा हॅलो हॅलो हॅलो. आज 24 तारखेपासून होणार आहे. आज आपल्या निमगाव या ठिकाणी 24 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत बाळूमाचा उत्सव भंडारा 31 तारखेपर्यंत आपण आपल्या बाळूमाच्या मंदिरा इथं आयोजित केला होता. देवाच्या मनात जे येतं ते मनात आल्यानंतर सर्व गोष्टी घडत असतात. तसाच हा आजचा प्रकार देवाच्या मनात आला, बाळूमाच्या मनात आला आणि मनात आल्यानंतर आजचा जो योग आला त्या योग येण्यापाठीमाग बाळूमाची केलेली सेवा, त्या सेवेचे मानकरी या मंदिराचे पुजारी आणि या मंदिराचे सर्व सकाराम तुळशीराम जाधव यांची नात आणि प्राध्यापक ज्ञानदेव सकाराम जाधव यांचा दौंड तालुक्यामध्ये गणित हा विषयामध्ये हातखंडा आहे आणि त्यांची ख्याती ह्या पुणे जिल्ह्यामध्ये तर त्यांचं नाव आहे. त्यांची ज्येष्ठ कन्या कनिष्ठ कन्या चिऊ उर्फ मनीषा हिचा विवाह चिरंजीव वर सचिन तानाजी जगदाळे यांच्याशी आज सर्व देवासाक्षीच्या प्रमाणे सर्व तुम्ही लोक जे आहेत ते देवाचे साक्षीदार आहात आणि देव आहात, कारण देवरूपी अक्षिता टाकण्यासाठी तुम्ही सर्व जमलेले आहात. त्याचप्रमाणे आपल्या निर्निमगाव गावचे अनंतराव पवार विद्यालयाचे अनंतराव पवार ग्रामीण विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष दत्तामामा घोगरे, त्याचप्रमाणे अनेक गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ व्यक्ती तसेच माझ्या माता भगिनी बहिणी या सर्व साक्षीने आजचा हा विवाह होणार आहे. त्या विवाहाला सर्व आशीर्वाद रूपी अक्षिता रूपी आशीर्वाद देतील अशी मी विनंती करतो आणि अरुण बुवाला विनंती करतो की लग्नाला त्यांनी सुरुवात करावी. ऐका लक्ष द्या. सर्व लक्ष मिळाले का? मामा कोण अमरीश मामा काय करायचंय? गौरीचा मामा
नवरीचे मामा श्रीयुक्त आबासाहेब शंकर शिंदे, नवरीचे मामा, त्यांनी या ठिकाणी माईकशी संपर्क साधायचा आहे. आबासाहेब, नवरीचे मामा आबासाहेब शंकर शिंदे आणि नवरदेवाचे मामा सुरेश इंद्रजित जाधव. नवरदेवाचे मामा शांतता गोदावरी रविवार शिवाय तुमच्या कृपेने आता एवढा 16 चंदा तरी बांधव तुमची बरोबर असावी, कारण आले देवाशिवाय मला ते तर कोणाचे चालला बांध तुमच्या कृपेने या मुला मुलीचं अखंड सुख समाधान लावून शांती लावो सैन्याने प्रार्थना तुझ नमन करतो. ओम पूर्या शुभ लग्न सावधान स्वस्ति स्त्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरड विनायकमः चिंतामणि स्थेवरं लेनांद्रे गणशास्तिता गणपते सावधान सुनचारिते नरहरी परंदलाले कृती प्रेती वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती ऐसे अवतार सात मगतो द्वापारीचा आठवा श्रीकृष्ण कलिमाची बौद्ध नववा कलंकी पुढे दावा शुभमंगल सावधान. सूर्यकोठी समप्रभा निर्विघ्ने कुर्मे देवो सर्व कार्यासु सर्वदा सर्व कार्यासु सर्वदा. विश्वामित्र वसिष्ठ सर्व ही ऋषी आले सीता स्वयंवरा सांगा ते नटराजा पूर्ण विजयी लावण्य ते जो हाती बाण धनुष्य घेऊनी शोभे वरंगवरा गोसावी सांगा ते सहज नृपती पुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. शेवटी याची आम्ही तो मला तारो परस्परे करगळा घालो निगो पंगना गाती नाचती पाहती आघिया एका जगा जीवन सोन्याचे मणिवागिने भुजवली मोर्या शशंकारा पासोचे
जन्माष्टमी स्मरमना देवकी नंदन पूर्या शुभ लग्न शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान आता वद सावधान समय साधा समी पैसे प्राध्यापक हिरालाल शिंदे यांच्याकडून आमचे मौनी उर्फ ज्ञानदेव जाधव यांना अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी प्रदान करण्यात येत आहे. कृपया सर्वांनी खाली बसा. भाग्य तरी नो हे धनपुत्रधारा निकट सत्ता पाहिजे. बघा आज बाळूमामाचा तळ या ठिकाणी आला आणि किती परिवर्तन करून गेला. बोला बोला बाळूमामाच्या आज फक्त मेंढर यांच्या इथं गावात आली आणि बघा प्रत्यक्ष आपल्याला या ठिकाणी लग्न सोहळा पाहायला मिळतोय. फक्त बाळूमामाच्या आगमनामुळे झालं. बाळूमामाची मेंढर आली तुझ्या गावात. बाळूमामाची मेंढर आली तुझ्या गावात. आमच्या बाळूमामाच्या मेंढरामध्ये महाराज त्या बकऱ्यांमध्ये एवढी ताकद आहे. तुमच्या रानाच्या जरी दुसरी बकरी फिरलेला महाराज तर काय परिणाम होतोय प्रत्यक्षात आपण बघतो.
करतोय. आवडीने नामस्मरण घ्या आणि आवडीने बाळूमामा म्हणजे खूप दयाळू, तो खूप दयाळू. बाळूमामा माझा दयाळू देव, बाळूमामा माझा दयाळू देव, बाळूमामा माझा दयाळू देव, बाळूमामा माझा दयाळू देव. हाकेला भक्ताचं घेतोय नाव, 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 हाकेला भक्ताचं घेतोय नाव. महाराज तुम्हाला खोटं सांगणार नाही. 22/2/22 ला मी मरून पडलो होतो. मी स्वतः हे जागेवर बोलतो, खोटं बोलत नाही. म्हणून मी अजिबात घाबरत नाही. का बाळूमामाने मला जिवंत केले त्यावेळेस आज का मरेन बोलतो. 2 स्प्रिंग आहेत छातीत माझ्या, 2 स्प्रिंगा. एवढं मोठ्याने ओरडतोय तरी मला घाबरत नाही. मी का माझा पाठीराखा कोण आहे? बाळूमामा आहे. अरे मामा ज्याचा पाठीराखा आहे ना त्याला कशाची भीती हो? अजिबात भीती नाही. आणि आमच्या मामांच्या दरबारात गेल्यानंतर काहीच कमी नाही महाराज, कारण तो राजा आहे. राजा गेल्यानंतर कधीच मोकळ्या हाताने येऊ शकत नाही हो. तो राजा आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला मोक्ष सुद्धा मिळतोय त्या भगवान परमात्म्याच्या दरबारात. बघा याच ठिकाणी आमचे हरिभक्त परायण सखाराम तुळशीराम जाधव यांनी काय केलं महाराज? ज्याप्रमाणे आमच्या भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास घडला होता, तसा आज आमच्या हरिभक्त परायण सखाराम तुळशीराम जाधव यांनी 14 वर्ष आमच्या बाळूमामाची आदमापूरची वारी केली. 16 वाऱ्या केल्या आमच्या विश्वंभर बाबांनी पंढरपूरला. आणि पांडुरंग परमात्मा म्हटले आता तुम्ही इकडे यायची गरज नाही, मी स्वतः देहून येतो. धन्य देहू गाव पुण्यभूमी टाव, तेथे नांदे देव पांडुरंग. 14 वर्ष आमच्या हरिभक्त परायण सखाराम महाराजांनी 14 वर्ष आमच्या आदमापूरच्या वारी केल्या. आणि स्वयं बाळूमामा म्हटले तुम्ही आता इकडे यायची गरज नाही, मी स्वतः तिकडे येतो. काय भाग्य एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. त्यांनी देव आणला आणि आपल्या सर्वांना त्याचा फायदा झाला का नाही? एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. महाराज माझं सुद्धा गाव काय लय लांबचं नाही. माझं गाव फक्त पंढरवाडी. इथून किती 10-20 किलोमीटरवरती आहे. ज्यावेळेस माझं सरांचं बोलणं झालं ना आणि सर म्हणले असा असा सप्ताह बसवायचा, इतका आनंद झाला महाराज. नाही या आनंदासी जोडा. आणि ज्यावेळेस मी तर आलो परवा आमच्या सहभागीवतींचं कीर्तन होतं, मला वाटतं 28 तारखेला होतं. आणि त्यावेळेस आल्यानंतर थोडं लवकर आलो आणि आमचे हरिभक्त परायण सखाराम महाराज यांची भेट घेतली. अक्षरशः त्यांच्याकडून ऐकलं त्यावेळेस माझ्या डोळ्यातून पाणी आलं. खरंच देव ह्यांना किती कष्ट केल्यानंतर भेटलाय. त्यांच्या आयुष्याचं त्यांनी मला सगळं सांगितलं जातो. महाराज बापू महाराज यांचं कीर्तन होतं. कीर्तन खूप रंगात आलेलं. आणि अशी मेंढकी आली महाराज. बापू शिंगारे आले, त्यांच्याकडे ढोल वगैरे होता. असा ढोल वाजवत आले कीर्तनाला डिस्टर्ब होऊ लागला. आता कीर्तनाला डिस्टर्ब झाल्यानंतर ऐकणारी लोक गोंधळ झाले, काय करायचं?
कीर्तनात गोंधळ, काय कीर्तनकार काय बोलतात ती काना ढोलामुळे सगळं गोंधळ 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 झाला. आणि त्या कीर्तनात आमचे बाळूमामा होते. बाळूमामा बघा, मला बाळूमामाबद्दल तुम्ही वर्षभर जरी बोलायला लावलं ना, वर्षभर नॉनस्टॉप, तरी संपणार नाही महाराज. लेखच नाही मोठ्या बाळूमामाचं माझ्याकडे. कारण मामांनी इतक्या जी लीला केल्या, ते इतक्या लीला केल्यात ना मामांनी, की त्या लीला सांगत सांगत मला काय सांगणार आहे महाराज, मी काय सांगणार त्यांच्या लीला. आणि मग मामा उठले आणि बापू शिंदेला म्हणतात, मी तुमच्या पाया पडतो, थोड्या वेळ वाजवायचं, थोडं हळू वाजवा, कीर्तनाला डिस्टर्ब व्हायला लागला. कोण म्हणतंय? मामा म्हणते तसं, पण अंगात संचार होता. हो, तुम्ही किती सांगू द्या, मामाने सांगितलं तरी फक्त ऐका नव्हतंच. कारण गजर चालला होता मामाचा. मामा काय करणार आहे? मामा म्हटले, अरे थोड्या वेळ तरी कीर्तन होईपर्यंत कोण ऐकतंय मामाचं? आता मामाला कळलं की आता भक्त आपलं ऐकत नाहीत. पण बाबांनो, भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आनंद. त्या भक्ताशिवाय देवाला काही आवडतच नाही. आमच्या बाळूमामांना भक्ताशिवाय काही आवडतच नव्हतं. मग भक्ताचं तर मन बोललं पाहिजे नाही, मग काय केलं पाहिजे? आता कीर्तन बी झालं पाहिजे आणि इकडे ढोल बी वाजला पाहिजे. काय करायचं मला सांगा? पण आमच्या मामाच्या अंगात ताकद होती, शक्ती होती, शक्ती. त्रिकाल ज्ञानी होते आमचे मामा. आणि मामांनी काय केलं लक्षात घ्या. आले उठून कीर्तन करायला म्हणले, तुमची ज्ञान ज्योत अशीच चालू ठेवा, तुम्ही तुमचं बोलणं बंद करू नका. आणि बापू महाराजांच्या खांद्यावरती हात टाकला, पाठीमाग थाप मारली, अजिबात काळजी करू नका, तुमची ज्ञानगंगा अशीच चालू द्या. आणि मामा खाली बसले. अहो बघताय काय, ज्यांना कीर्तन ऐकायचं होतं त्यांना फक्त कीर्तनच ऐकायला लागलं. ढोलाचा आवाज कसलाच यायला, कसलाच. मुक मुक पिक्चर असतो ना तसा, नुसतं वाजवलेलं दिसायचं पण त्याचा आवाजच नव्हता. आणि ज्याला ढोल ऐकायचाय त्याला फक्त ढोलाचाच आवाज यायचा, कीर्तनाचा गुंजभर बी आवाज येत नव्हता. कोणाची शक्ती होती महाराजी? ही आमच्या मामाची शक्ती होती, मामाची शक्ती. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. आणि महाराज या दरबारामध्ये आपल्याला प्रत्यक्ष बाळूमामा भेटण्यासाठी आलेत. आणि बाळूमामा इथं आल्यानंतर किती मोठा विवाह सोहळा साजरा झाला, काय आनंद आहे महाराज. आज मला सांगा तुम्ही, या ठिकाणी हरिभक्त परायण आमचे सखाराम महाराज असतील आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती गिरिजाबाई, आपण त्यांना सर्वजण भाभी बोलतो. बघा काय नशीब असेल त्यांचं सुद्धा, असा पती भेटणं. आणि अशी पती पत्नी, जसं महाराज सुंदरा माता आणि मायाप्पा यांच्या पोटी आमच्या बाळूमामाने जन्म घेतला आणि अख्खा कुळाचा उद्धार झाला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तसंच या परिवारामध्ये आमचे हरिभक्त परायण, आता त्यांचं नावच महाराज ज्ञानेश्वर आहे. माऊली, अहो त्यांनी काय केलं? स्वतःसाठी काहीच मागितलं नाही महाराज. बघा, माऊलींनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. कोण माऊली? ज्ञानेश्वर माऊली आमच्या आळंदीचे. जगासाठी मागितलं, आता विश्वात्मके देवे येणे वागिने तोषावे, तोषावे मज द्यावे पसाय दाणे. आणि तसंच आमच्या हरिभक्त परायण ज्ञानेश्वर सखाराम जाधव सर यांनी स्वतःसाठी काही केलं नाही, तर हा भगवान परमात्मा या ठिकाणी आणला, तो आपल्या सर्वांसाठी आणलेला आहे महाराज, सर्वांसाठी. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. आणि या ठिकाणी महाराज सेवेकरी सुद्धा किती कष्ट करतात महाराज. आपले हरिभक्त परायण दत्तू सीताराम जाधव 4 वर्ष झाली या ठिकाणी सेवा करतायत. सोपं नाही महाराज, भगवंताची सेवा करणे एवढे सोपे नाही. परत आमचे सेवेकरी श्री सोमनाथ पाटील चाकोर, कोण कशासाठी करतं? कारण त्यांना माहिती आहे, भगवंताची जर सेवा केली तरच महाराज हे मंदिर जवळजवळ 5 वर्ष झाले या ठिकाणी आहे. आणि मला सांगा तुम्ही, आज आपण प्रत्येक जण काय आदमापूरला रोज जाऊ शकत नाही, पण या ठिकाणी आपल्या पंचकुशामध्ये 10-5 किलोमीटरवरती जर आपण असेल तर मामाच्या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेऊन जाऊ शकतो ना. मग हे काय घडलं तर स्वयं भगवान परमात्मा बाळूमामा या ठिकाणी आले. आणि बाळूमामांनी महाराज, तुम्हाला मी सांगितलं, हा 1932 ला चालू केलेला आहे. हमीदवाड्यामध्ये बसले होते, हमीदवाडीमध्ये मामा तळावरती, आणि आकाशाची वाणी सांगे सकाळ अशी त्यावेळेस आकाशवाणी झाली होती ना,
कधी भगवान परमात्म्याच्या टायमाला, जन्माच्या टायमाला, तशीच त्या टायमाला आकाशवाणी झाली आणि मामाला सांगितलं तुम्ही सप्ताह करा. का जनसमुदाय जर आपल्याला एकट्ठा करायचा असेल ना तर सप्ताह करावा लागेल. आणि 1932 ला मेतक्यामध्ये पहिलं कीर्तन सप्ताह एकादशीला महाराज त्या ठिकाणी वाद घालून सुरुवात केली. आणि ते आतापर्यंत तिथून नंतर 4-2 ठिकाणी परत आवरणाला गेली महाराज, तिथं हमीदवाडीला गेले, बऱ्याच ठिकाणी सप्ताह झाला. आणि शेवटी आत्मापुरात ज्यावेळेस देव ठेवला ना महाराज मामांनी, तिथून पुढे त्या ठिकाणी हा सप्ताह होतोय. कीर्तनकाराबद्दल आमच्या मामामध्ये काय भावना होती महाराज, मी सांगून जाईल महाराज. आमच्या मामामध्ये ताकद किती होती. मामांची ताकद सांगणं माझ्यासारख्या फांबऱ्याला काय तर पण नाही सांगू शकत. पण खूप पट्टन कोडलीचे आमचे नारायण गोवा गोंधळी. मामांना असं वाटलं 1942 चा काळ आहे महाराज, मामाला वाटलं या ठिकाणी कीर्तन झालं पाहिजे, कीर्तन झालं पाहिजे असं वाटलं. पण सांगितलं त्यांनी जयराम पाटलाला, जा म्हणले नारायण गोवा गोंधळींना घेऊन या. गेले महाराज तिथं आणि गेल्यानंतर पाहिलं तर नारायण गोवा गोंधळींना बोलता येत नव्हतं. आता का बोलता येत नव्हतं याचं कारण मी जाहीरपणे तुम्हाला सांगणार नाही, कारण या ठिकाणी शूटिंग चालू आहे महाराज. आणि नारायण गोवा गोंधळीला बोलवायला गेले आणि सांगितलं तुम्हाला मामांनी बोलवलंय, मामांनी बोलवलंय असं म्हटल्यानंतर ते म्हटले मी काय करू येऊन, अहो तुम्हाला कीर्तन करायचंय. त्यावेळेस नारायण गोवा गोंधळी सांगतात अहो माझा आवाज बसलाय, मला बोलता येईना, मी कीर्तन कसं करणार. काय म्हटले, मी कीर्तन कसं करणार. आणि असं म्हटल्यानंतर महाराज त्यांनी सांगितलं तुम्हाला बोलवून आलंय ते मामाचं आलंय, तुम्ही तिथपर्यंत चला, मामा काय करायचं ते करतील. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. त्याच ठिकाणी महाराज सर्व लोकांनी गजर केला, चला मामांनी बोलवणार, मामाकडे जायचं. गेले महाराज तिथं, पंचपदी झाली तर नारायण गोवा गोंधळी बघतायत आता मी काय करू, सगळीकडे माझं जगात फेमस नाव आहे, पण आज मला बोलता येणार. पण का बोलता येत नव्हतं याचं कारण वेगळं होतं. आज शूटिंग झाली म्हणून मी तुम्हाला सांगणार नाही, कारण या शूटिंग मध्ये सगळं येतं. आणि एखाद्याने जर तो उद्योग केला तर परत म्हणतात रात्रीच्या कीर्तनात ती सांगितलं मला माझ्यावर बला घ्यायची नाही कुठली. हा आता लय बोलण्यासारखं आहे महाराज, पण जाऊ द्या, ठीक झाल्यानंतर मी पुढचं सांगतो तुम्हाला. मामांनी त्यांना सुद्धा काय म्हटलंय अशा लोकांना मी नंतर सांगतो, ही दृष्टांत झाल्यानंतर. आणि मग नारायण मला आठवण करून दे, तुम्हाला दृष्टांत सांगायचं नाही विसरत. आणि नारायण गोवा गोंधळी आता पंचपदी झाली, उभा राहिल्यानंतर एक जण आला आणि त्यांनी मामाला इथं म्हणजे ते नारायण गोवा गोंधळीला थोडा भंडारा लावला. आणि भंडारा लावल्यानंतर आता कपडे चांगली होती म्हणून त्यांनी नुसतं असं केलं. म्हणजे काय केलं तर भंडारा कपड्यावर पडलं त्यापेक्षा खाली पडावं एवढी मामांनी बघितलं खाल्लं. मामांनी बघितलं, मामा उठले, पातेलं भरलेलं भंडाऱ्याचं उचललं आणि नारायण गोवा गोंधळीच्या डायरेक्ट डोक्यावरती टाकलं वरून. अहो बघता काय, नारायण गोंधळी गोवाने असं कीर्तन केलं त्यांच्या लक्षातच आलं नाही माझा आवाज मगाशी गेलता. कुणामुळे महाराज, हे फक्त मामांच्या मुळे घडलं. आज काय आहे नेमकं, गुढीपाडवा आहे. हा मामांनी सुद्धा गुढीपाडव्याला काहीतरी केलं होतं. मी काय सांगितलं तुम्हाला, मामांचे इतकं चमत्कार आहेत ना. रात्रभर काय 2 रात्र काय 4 रात्र काय 4 वर्ष काय किती दिवस सांगत बसलं तरी संपणार नाहीत महाराज. बाळकृष्ण बोते असंच सप्ताह झाल्यानंतर एकादशीचं कीर्तन वगैरे सगळं झालं आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा आल्यानंतर मामा म्हटलं अरे आज पाडवा आहे, मग आता काहीतरी आपल्या घरी पूजा वगैरे काही झाली पाहिजे. मग बाळकृष्ण बोते महाराज कोण होते, ते स्वातंत्र्य सैनिक होते, सरकार त्यांना म्हणायचे महाराज. निस्वार्थी माणूस, निस्वार्थी मनाने आमच्या मामांवरती प्रेम करणारा माणूस. आणि मामाचे जिवलग होते बरं का, जिवलग, खूप जिवलग. मामाने त्यांना हाक मारली आणि म्हटले
आता त्यांच्या भाषेत ते बोलले होते, मी काय ती भाषा वापरत नाही. बाळकृष्ण महाराजांना बोलवलं, अरे आज पाडवा ना, मग पूजा करावी लागती ना आपल्याला. ज्ञानी होते ते, बाळकृष्ण होते ज्ञानी होते, मग पूजा करावी लागते. बाळूमामा करतो ना, करतो. घेतले देवाचे फोटो, पितळेचे घोडे, मेंढ्या सगळं घेतलं आणि चालू केली पूजा महाराज. आणि पूजा चालू केल्यानंतर बराच वेळ पूजा चालली आणि चालल्यानंतर आमचे मामा कुठं बसले होते, एका बाबळीच्या झाडाखाली बसले होते महाराज. मामा बाबळीच्या झाडाखाली. झाली का पूजा रे? झाली झाली. मग म्हटलं कोणते पक्षी वगैरे तिथे काय आले होते का? पक्षी वगैरे कुक्कुड कोंबडा आलता का म्हणले? कुक्कुड कोंबडा. मामा म्हणले नाही कुक्कुड कोंबडा आला. अरे यायला पाहिजे होता. मामा म्हणले यायला पाहिजे होत्या. आणि सहज बिडी उडत होत महाराज तिथं. आणि सहज एका डोळ्याची पापणी हलवली आमच्या मामाने. सहज बघता काय भारद्वाज पक्षाची नरमादी दोघं आले आणि जिथं पूजा केली तिथं दोन्ही बाजूला दोघं येऊन बसले बघा. आणि मग त्याला म्हणतात, अरे बाळकृष्णया, अरे काय तुझं भाग्य, बघ ना कोण आलं इथं. नरमादी दोघं जण येऊन बसल्यात, नरमादी येऊन बसल्यात. आनंद वाटला महाराज, आनंद वाटला. झालं म्हणलं तुझी पूजा सार्थकी झाली बघ. आता इतकं सगळं चांगलं चाललं होतं, इतकं सगळं आमच्या नारायण बुवाचा आवाज चांगला होता, पण काही लोकांना बघवलं नाही. भारद्वाज पक्षी तिथे येऊन बसलेला कुणाला तरी बघवलं नाही. नारायण बुवाचा आवाज चांगला चालतोय कुणाला बघवलं नाही. भारद्वाज पक्षी येऊन बसले हे बघवलं नाही. टप्प्यात एक कावळा तिथे येऊन बसला आणि कावळ्याने तिथनं काव 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 केलं आणि ह्या भारद्वाज पक्षाकडे बघितलं. एका सेकंदामध्ये तिथून ते भारद्वाज पक्षी उडून गेले. मग मामा त्याला म्हणतात, अरे जिथं चांगलं चाललंय ना तिथं असलं कावळं टपून बसत्या. म्हणून आपल्याला त्या आपली कावळ्यात गंती होऊ नये. आणि बाबानो, बाळूमामाच्या दरबारात सांगतो महाराज, बाळूमामाच्या दरबारात घेसी तेव्हा देशी आईसा असं शिवदार असं भगवान परमात्मा आहे. बघा आमच्या द्रौपदी मातेला फक्त एकच चिठ्ठी द्रौपदी मातेने भगवान परमात्म्याला दिली होती. 999 साड्या पुरवलेला हजारावा काय होता महाराज, पितांबर पुरवला होता. तसं आमच्या मामाच्या दरबारामध्ये तुम्हाला मागण्याची गरज नाही. असाच एक जण गेला, मामा मला थोड्या पैशाची गरज आहे. हो किती? अहो थोडं पैसे पाहिजेत. बस बस इथं बस. मामाने फक्त काठी 3 वेळा तिथं जमिनीवर मारली. असंच गाठोडवर आलं. तुला काय पैसे पाहिजे तेवढं घे. आता आपल्यासारख्या जर म्हटलं असतं तर मला वाटतं मी तर असाच हांडा घेऊन गेलो असतो. कशाला मामा मोजायचं तर हांडाच नेतो की. मग मला माहिती, म्हणून तर आपल्याला मामा देत नाही. ते काय त्याची परीक्षा घेतली, तुला पाहिजे तेवढं त्यातलं घे आणि राहिलेलं राहू दे. त्या बिचाऱ्याने जेवढं पाहिजे तेवढंच घेतलं बरं का, जेवढं पाहिजे तेवढंच. मामा भागलं, माझं आता भागलं. अरे की अजून थोडं. अहो नाही मामा, तुम्ही देशीला पण मी काय करशीला घरी नेऊन त्याला. माझं एवढं कर्ज होतं, माझं भागलंय. मामा म्हणले छान आहे. मग आता ह्याच तू नको काळजी करू. 3 वेळा पण काट्या आपटली जागा. आपल्या किती वेळा काट्या आपटावं लागते ना, किती वेळा काट्या टक्कूर आपटलं तरी मिळायचं नाही किंवा आपल्याला. ते मामाच्या हातामध्ये होते, ते आपल्या हातामध्ये नाही. पण लक्षात ठेवा, त्याच मामाची जर तुम्ही काही चोरी करायला गेला ना, लका 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 मग नाही तुम्हाला सुख. अहो एका ठिकाणी मंदिराचं काम चालू होतं, मंदिराचं काम. आणि सहज मामा तिथे गेले, म्हणजे अरे इथं काय करताय तुम्ही मंदिर बांधून. आता एक कळसावर बसून म्हणले कावळा पाणी पिल. काय लोकांना कळलंच नाही महाराज कायच. आता लहानपणापासून त्यांना काय म्हणायचे, खोडा बाळू याला बाळू म्हणत होती. आणि संत नव्हती, जगा माणसाच्या सारखे दिसायला माणसासारखे होते, पण ते माणसं नव्हते, देव अवतारी होते महाराज. काहीच कळलं नाही लोकांना नेमकं मामाला म्हणायचंय काय. ते गेलं निघून मामा तिथनं, माणसं गेली निघून.
मंदिर झालं, कळस बिळस झाला, बघता काय 10-15 वर्षांनी तिथं धारण झालं आणि मंदिर सगळं बुडूनच गेलं. आणि कळसावर बसूनच महाराज कवळा पाणी प्याला. हे मामांचं बोल आहेत महाराज. आणि मामांचं बोल खरं होत होतं. काय होतं त्याचं कारण आहे महाराज. काय कारण असेल बरं? आपल्यासारखी बोललं खरं ठरतं का? कधी होतं का? नाही होणार. कडक उन्हाळा, कडक. आणि कडक उन्हाळ्यामध्ये महाराज बाळूमामांचे रानात फिरत असताना मामांना तहान लागली हो. आणि तहान लागल्यानंतर पाणी आता इकडे तिकडे काहीच नव्हतं महाराज. तर आता काय करायचं? पाणी तर नाही. आणि फिरून 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 आमचे मामा दमले. आणि मामा दमल्यानंतर महाराज एका ठिकाणी त्यांना पाहिलं, त्यांनी तर विहीर होती. आता मामांनी दमले ही म्हणण्यात काय अर्थच नाही महाराज. एका मिनिटात त्यांनी विहीर तयार केली असती. पण ही आपल्यासाठी आहे की मामा फिरले, विहीर पाहिली. कारण संतांना सुद्धा संत पण मिळलं म्हणजे काय सहज नाही मिळलं. सहजासहजी हे मिळालेलं नाही संताला संतत्व. नाही सहजासहजी मिळत. मामा एका विहिरीत उतरले तळापर्यंत. त्याला काय पायऱ्या होत्या का काय होतं का काय, कसं तरी कडकडणी त्या टप्प्याने मामा तळात गेले. आणि तळात गेल्यानंतर पाणी प्याले. आणि एक मडकं होतं आपल्या हातात तांब्या, तेवढा भरून वर आले. बघा बरं का आता देव कसा परीक्षा घेतो. वरती आले आणि वरतीवर उभा राहतात तेवढ्यात त्यांच्या पुढे 2 माणसं उभा राहिले. आणि मामाला म्हणतात, अरे पाणी मिळेल का? मला तहान लागली, पाणी मिळेल का मला? बघा बरं का. आता आपल्यासारखं काय म्हणलं असता, तो का तिकडे 2-3 किलोमीटरवर एखादं घर असं, तिथं जाऊन पाणी प्या, नाही तर तुम्ही तिकडे मरा म्हणलं असता का नाही तुम्ही? होय म्हणताय की खरं बोलताय. वा वा चांगले महाराज. नाही तुमचं धन्य आहे महाराज, धन्य. अवघड आहे महाराज. मी सांगून जाईल तुम्हाला, तुमच्या घरी जर एखादा भिकारी आला ना तर त्याला मोकळं लावू नका बरं का. मोकळं लावा. तरी काही मागू द्या, काही मागू द्या. शेवटी तुमच्याकडे काय नसलच ना तर कमीत कमी 1 ग्लासभर त्याला पाणी तरी द्या. पण जर का त्याला रिकाम्या हाताने माघारी गेला का नाही, ते रिकाम्या हाताने, तर तुमचं 100% सांगतो तुमचं पुण्य ते घेऊन जात असतो. म्हणून तसं कधी कोणाला माघारी लावतो. काय काय माणसं लय चेंगतो, त्यांना द्यायचं माहितच नसतं. ते देतच नाही, फक्त घेतात. असंच एक माणूस होता महाराज. 2 जण बसलेले आणि तेवढ्यात त्याच्याकडे एक भिकारी आला. त्याला भिकारी म्हणला, मला जेवण देता का हो? हे म्हणला, घरात काय कोण नाही करायचं, जेवाय काय मागू नका. मग जाऊ दे म्हणला, मला नसलं कोण घरात तर कपभर दूध तरी द्या की. हे म्हणलं, मी आज काय धार काढली नाही, सकाळी दूध बी घरात नाही. बरं म्हणलं, मला पाणी तर तांब्या भर द्या. अरे मग म्हणला, वेळ आटली म्हणला, पाणी बी नाही. मग ते म्हणला, इतकं भिकारी तुम्ही? हो म्हणलं, माझ्याकडे काहीच नाही. मग म्हणलं, येता का माझ्या सगळं असंच फिरत? तुम्ही भिकारी, मी बी भिकारी. असं झाल्यानंतर तरी मी काय बोललं नाही बरं काही. मग तसं म्हणल्यानंतर त्याला लय राग आला भिकारीला. मग भिकारीने काय केलं, अशा 2-4 शिव्या दिल्या. शिव्या दिल्या तर हे नुसतं हसलं. भिकारी शिव्या देऊन निघून गेलं. मग ते शेजारी बसलेलं त्याला म्हणलं एवढ्यात तुम्हाला शिव्या दिल्या तरी म्हणला तुम्ही काय बोलला ना? पट्टीने म्हणलं त्याला काय दिलंच नाही, मला ते शिव्या तरी मलाच देऊन गेलाय ना. माझ्या शिव्या नाही तरी त्याच्या शिव्या म्हणलं मी घेतल्यात, मला द्यायची सवय नाही, घ्यायची सवय. इतकी चिंती माणसं असतात महाराज, लय अवघड असतं महाराज. आणि एक किस्सा तुम्हाला सांगतो बरं का. जाऊ दे आता, लय वेळ होईल परत, नको लय किस्सा सांगायला. मग महाराज बाळूमामाला असं म्हटल्यानंतर मामा म्हणले, ठीक आहे देतो पाणी तुम्हाला. मग आणलेला तांब्या भरला म्हणला होता तो दिला. आता देवाला परीक्षा मामांची घ्यायची होती, मामांची परीक्षा घ्यायची होती. आणि त्या परीक्षेमध्ये मामा उतरतात का नाही हे सुद्धा पाहायचं होतं. मग तांब्यावर पाणी पिलं. मग ते 2 जण बोलतायत, अरे पोरा आमची ताण नाही केली भागली, आम्हाला पाणी अजून मिळालं तर बरं होईल, आम्हाला पाणी अजून दिलं तर बरं होईल. मग असं म्हटल्यानंतर महाराज मामा काय त्यांना बोलले नाही काय बोलले, सरळ परत त्या विहिरीमध्ये उतरायला लागले.
आणि उतरता 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 महाराज असं करत करत बऱ्याच वेळ आमच्या मामाला खाली वर खाली वर खाली वर. मामा कंटाळले होते महाराज. आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस मामांचा शरीर त्यांनी पाहिलं त्यावेळेस ते दोघ जण बोलू लागले, बस म्हणले तू परीक्षेत उत्तीर्ण झालास, आज तुला मी आशीर्वाद देतोय. कोणता आशीर्वाद? अरे तू जे बोलशील ते सत्य होणार. पुन्हा पुन्हा बाळूमामाच्या नावानं. कोण होते ते दोघ जण? एकच जणाला मामांनी सांगितलं होतं ही दुसरं कुणाला सांगू नको, असं सगळीच म्हणतात, ही दुसऱ्याला सांगायचं नाही. आणि तुमच्यात तर लय तसलं आहे. मी सांगते तुला बरं का, दुसऱ्याला कोणाला सांगू नको. मी तुला सांगते दुसऱ्याला सांगू नको. महाराज ह्यांच्याकडे आपलं काहीच टिकत नाही. आपण कसं ये बघा खरं ह्यांचं असतं. देऊ का उदाहरण तुम्हाला मी? देऊ का उदाहरण तुम्हाला मी? जाऊ दे, माझंच उदाहरण देतो. आमच्या सौभाग्यवती आहेत. कशाला तुमच्यावर लगेच येतं की माझंच माझ्यावर तू तुमच्यावर घेतलं म्हणजे तुम्ही म्हणा आमचं कधी तुम्ही बघायला. आम्ही आपल्या दोघं जण घरात बसलेलो असंच. आणि बोलता 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 मला सहज आमच्या पत्नीने विचारलं. आता ते कीर्तनकार आहेत पूर्ण अधिकार आहे त्यांना विचारायचा. मला वाटलं एखादं प्रमाण विचारते. मला म्हणले तुम्हाला विचारू का एक म्हणलं काय लय तर माऊलीचं प्रमाण तुकोबरायचं प्रमाण कुणाला तरी गात्यातलं काय बाळूमामाचं एखादी कथा काहीतरी सांगा म्हणत असतील ना. मला विचार की इतक्या काय लावलाय म्हणजे तुम्हाला झाडावर चढा येतं का? आता मला सांगा झाडावर चढण्याचा ह्याचा काय प्रश्न आहे का? मी म्हणलंय मला झाडावर नाही चढता येत. तुमच्यापेक्षा माकडं बरी म्हणली मला. आता म्हणलं माकडं नेमकं काय म्हणजे माकडाला चढावं येतं उतरा येतं का नाही? तुमच्यापेक्षा माकडं बरी. मला बी लय राग आला मला. 15 दिवस व्यायाम केला महाराज. असा व्यायाम केला कडकडा झाडा चढायचं वरनं खाली यायचो, कडकडा झाडा वरनं खाली यायचो. गेलो परत नेट दिन असं एक म्हणलं काय झालं? म्हणलं मला झाडावर चढायचं उतरा येतं. तुमच्या तर माकडात काय बदल म्हणजे कसं जरी वागलं तरी ते आपण दोन्हीकडनं बी माकडायचं. नाही चढायचं म्हणलं तर तुमच्या तर माकडात बदल काय, आणि चढायचं म्हणलं माकडं तुम्ही काय वेगळे. आणि तुम्ही कसंही फसवाय जावा काही करायला जावा. असंच झालं महाराज. माझं एक कीर्तन होतं आणि बरं मोठं मला 20,000चं पाकिट दिलं एक जणांनी. आता दिले असं वाटलं पैशात जास्त कमी आलं ते म्हणलं जर आज थोडं एखादा शर्टच घ्यावा. 5,000चं शर्ट घेतलं मी. जाऊ म्हणलं काय असेल ते असेल. आणि 5,000चं शर्ट घेऊन घरी गेलो. आता मला माहित होतं खरं बोलल्यावर जरा अवघड होईल. मग मला विचारलं म्हणलं केवढ्या शर्ट आहे? 30 रुपयाचा शर्ट आणलाय. कशाला सांगायचा 5,000चा? मग 2 किलो असा वर घेतला खाली घेतला वर घेतला खाली घेतला. म्हणलं काय चाललंय नेमकं? नाही म्हणली मी माप बघती माप. तर म्हणलं माप कशासाठी? म्हणजे असं करा 300चा शर्ट तर ही 400 तुम्हाला धरा आणि काय करू ही माझ्या भावाला देते. लय अवघड आहे महाराज. लय अवघड असतं. तुम्ही कसं बघा जावा लय अवघड असतं. म्हणून जाऊ दे आता विनोदाचा भाग सोडून द्या. पण मामांच्या बाबतीत महाराज मामांनी आयुष्यभर तेवढं केल्यानंतर ते दोघ जण होते. ते कोण होते महाराज? तर भगवान विष्णू आणि नारद ऋषी. आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या मामांना होता. म्हणून मामाच्या मुखातील निघालेला शब्द सगळा खरा ठरत होता. प्रत्यक्षात त्यांना देव भेटायला आले होते. आणि देव कोणाला भेटायला आले? तर देवालाच भेटायला आले होते महाराज. हरी आणि हर वेगळे नव्हते वेगळे. आमचे बाळूमामा म्हणजे भगवान शंकराचे अवतार आहेत. मग त्यांना भगवान विष्णू का भेटायला येणार नाहीत? हा. आणि महाराज आमचे मामा असे होते मित्रावरती खूप प्रेम करायचे. मित्रावरती खूप मारमांत प्रेम होतं महाराज. खूप प्रेम होतं. बरं आता आपण मधलं भजन घेऊन ठोपार कुमार एकमेकावरती जेव्हा पार प्रेम केलं होतं मामांनी त्याच्यावरती खूप खूप. आणि नंतर कर्नाटकात औरणाला जायचं होतं. आणि मग त्यावेळेस महाराज तो मामांच्या तळावरील खीर खात नसायचा. कोण?
नव्हतं खात. ती म्हणायचं असलं कुठं खाणे असतं का अस्वलीचं खा, मला नकोच. ती म्हणायचं मला भाकरी पाहिजे. आणि आमचे मामा त्याला म्हणायचे अरे मलाच बायको नाही, मलाच भाकरी नाही, तर तुला कुठली भाकरी देऊ मी. पण नाही, कण्या खात नव्हता तो, कण्या खात नव्हता. आणि असंच झालं महाराज. शेवटी तो आलेल्या भाकरी मग मामा त्याला खायला द्यायचे, तो कण्या खात नव्हता. आणि एक दिवस तो मग आता कर्नाटकला जायचं ठरल्यानंतर तो म्हणला मामा आता तू जा बाबा. म्हणला मी काय तुझ्या बरोबर तिकडे येणार नाही. मामा म्हणले अरे मला तुझ्याशिवाय करमत नाही रे, नाही करमत. नाही 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 मला म्हणलं घरी जायचं, मी काय येणार नाही. मामा म्हणले बघ अरे मला करमत नाही तुझ्याशिवाय. असं म्हटल्यानंतर महाराज शेवटी नाविलास आणि तो विठ्ठू पाटील निघाले. आणि निघाल्यानंतर मामाने त्याच्याकडे पाहिलं आणि हातामध्ये पाणी घेतलं, फक्त तिकडे शिंपलं, थोडं शिंपलं, बस एवढंच केलं. आणि नंतर तो विठ्ठू पाटील घरी गेला. आणि घरी गेल्यानंतर तिकडे मेंढर घेऊन ते आवरणाला गेले. आणि काय बघता घरी गेल्यानंतर त्याचा गुडघा दुखायला लागला. आणि इतक्या वेदना व्हायला लागल्या, इतक्या वेदना व्हायला लागल्या की आता माझा गुडघा जर नाही दिला तर मी करायचं. मग त्याने काय केलं, त्या शिंगाडीला बोलवलं, म्हणलं इकडे या आणि काय करा तर तुम्ही मामाकडे जा. का मामाकडे जायचं, तर याचा इलाज फक्त मामाकडे, दुसरा कोणाकडे विलाज नाही. मामाकडे गेला तरच याचा विलाज होईल, अन्यथा कुठंच विलाज होणार नाही. कारण महाराज मामा म्हणजे देव होते, वैद्य एक पंढरी राव, अंतर्भाव तो जाणे, रोगा ऐशा द्याव्या वल्ली, का जाणे झाली बाधा ते. फक्त बाळमामालाच माझा आजार कळणार आहे, दुसरा कुणाला सुद्धा आजार कळणार नाही. मामाशिवाय मला औषध मिळणार नाही. मग तो शिंगाडी तिकडे गेला आणि गेल्यानंतर मामाला सांगितलं मामा अहो तुमचा मित्र कोण, विठ्ठू पाटील. काय झालं त्याच, म्हणले गुडघा दुखतोय, गुडघा दुखायला लागला. मग मी काय करू, म्हणले औषध द्या. मला नाही औषध देता येत. मग त्यावेळी तो शिंगाडी सांगू लागला मामा विठ्ठू पाटील काय म्हणलाय सांगू का तुम्हाला, जर मला तुम्ही औषध नाही दिलं तर मी काय करीन, आत्महत्या करीन, आत्महत्या. असं म्हटल्यानंतर मामाला वाईट वाटलं. महाराज जीवनामध्ये जर आपला खरा मित्र जर एखादा असेल ना तर आत्महत्या करण्याचा विचार सुद्धा आपल्या मनामध्ये येणार नाही. पण त्याला मित्र जीव भावाचा पाहिजे, दुःख घालवणारा, दुःख अनवायला उंबऱ्यासारखा, दुःख अनवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये बाळूमामा सारखा, मित्र बनव्यामध्ये बाळूमामा सारखा, मित्र बनव्यामध्ये
साक्षीला मी माझाच कीर्तन होतं. मामाला फक्त शब्द टाकला, मामा इथं बळवक्षिताचं मंदिर झालं पाहिजे. आणि आता तर असं झालंय, मामांना काय मागावंच लागावा. मामांच्या पुढे फक्त जायचं आणि बसायचं. मामा म्हणतात काहीतरी माग, काहीतरी माग. मामा तुम्ही आम्हाला मागाय काय ठेवलंच नाही, सगळंच दिलंय. मी तुम्हाला सांगितलं 4.5 तास कीर्तन केलं, पण मामाने 10 लाखाचा चेक बळवक्षिताचं मंदिर पूर्ण झालं. म्हणून मी काय मामाला मागणार नाही. माग मामा तर मान देणार. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, महाराजांचं आता कीर्तन सेवेला लाभ तुम्ही सगळ्यांनीच आपलेच तालुक्यातले महाराज असल्यावर त्यांचा लाभ आपण सगळ्यांनी ऐकलेलाच आहे. खरं तर आज बाळूमामाच्या आज आता आल्यानंतर दर्शन घेतलं आणि कुठेतरी मामांना एक मागणी केली. आज पहिल्यांदाच तुम्हाला सगळ्यांना आज पाडव्याच्या शुभेच्छा, उद्याच्या रमजान ईदच्या शुभेच्छा. आणि महाराज सांगितल्या, महाराजांचं मी थोडक्यात थोडं ऐकत होतो. शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या अडचणीच्या काळामध्ये, संकटाच्या काळामध्ये बाळूमामा धावून येतो आणि आपलं आलेलं संकट, आपल्या आलेली अडचण ही दूर करण्याचा प्रयत्न बाळूमामाच्या सानिध्यामध्ये, बाळूमामाच्या भक्तीमध्ये राहिल्यानंतर होतो. याचा प्रत्यय आपल्या सर्वांना बंधूंना आलेला आहे. आज शेवटी बाळूमामाच्या आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज सगळ्या आमच्या महिला बहिणी असतील, सगळे भाऊ असतील, आपण सगळे हजर आहात. शेवटी आयुष्यामध्ये काय असतं? आयुष्यामध्ये एकच असतं की आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला संसार आहे, प्रपंच आहे, तकतक आहे, धकधक आहे, प्रत्येकाला टेन्शन आहे. परंतु आयुष्यामध्ये हित आल्यानंतर आपलं टेन्शन, तकतक, धकधक ही आपण सगळ्यांनी बाजूला ठेवायची असते. आणि थोडं हे ऐकल्यानंतर बाळूमामाच्या पदस्पर्शाने हे आपलं टेन्शन निश्चित प्रकारे कमी होतं. हे आपण अनेक त्याचा प्रत्यय आपल्या सगळ्यांना आलेला आहे. पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की निश्चित प्रकारे आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये आनंदी राहिलं पाहिजे. आणि आनंदी राहून प्रत्येकाला वाटतं आमच्या त्या ताईला वाटतं ह्यांचं बरं आहे, ह्यांना वाटतं ह्यांचं लय बरं आहे. काय नाही, सगळ्याच सारखं असतं. प्रत्येकाच्या घरी चुलीच आहे, पवारांच्या घरी तीच आहे, भरण्याच्या घरी तीच आहे, पाटलाच्या घरी तीच आहे, सगळ्याच्या घरी. फक्त दिसतं तसं नसतं म्हणून जग. त्यामुळे आनंदी राहा. हे जीवन खूप सुंदर आहे. बाळूमामा सुपात्र ते बाळूमामा सुपात्र ते आठवीता मा पुण्यराशी. नमस्कार माझा बाळूमामांच्या चरणाशी. नमस्कार माझा बाळूमामांच्या चरणाशी.
सर्व महिलांना विनंती आहे, सर्वांना वाट पोचल्याशिवाय आबा शिवापा यांनी लाईन मध्ये यायचं बरं का. आबा शिवापा राजूना त्यांनी 1-5 मिनिटं महिलांच्या लाईन मध्ये यायचंय. बहीण